गेल्या 10 वर्षात गडचिरोली जिल्ह्याची विकासाच्या दिशेने झालेली वाटचाल अभूतपूर्व आहे। सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचा पोलाद प्रकल्प येत्या काळात गडचिरोलीच्या विकासाची भाग्यरेषा ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। सुरजागड इस्पात प्रकल्पाचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। जवळपास 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी 8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन या प्रकल्पातून होईल। यापूर्वी लॉयड्सचं या ठिकाणी जे काही काम झालेलं आहे त्यातनं 4 मिलियन टन एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे। एकूण 12 मिलियन टनचं प्रोडक्शन जर आपण बघितलं तर हळूहळू इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला तर देशाच्या 30% स्टील फिनिश स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे। चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्व्हेस्टमेंट या संदर्भात लवकरच सुरू होत आहे। जवळपास 20,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल। 35,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे। लॉयडचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे। आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल, राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे। शांतता, सुशासन आणि सुव्यवस्था राखत आपलं सरकार गडचिरोलीची विकासगाथा रचत आहे असं फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मुख्य उपस्थिती या कार्यक्रमाला होती। अशा प्रकल्पांच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेला जीवनाचा स्तर उंचावण्याची संधी सरकार उपलब्ध करून देत आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले। माल इथल्या परिसरामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी ही या परिसरामध्ये यायला लागलेली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये बी प्रभाकरनजींनी एक युनिट आणलं, आता इस्पातनी त्या ठिकाणी हे युनिट आणलेलं आहे। सुरुवात जरी 2,500 कोटीची असली तरी टप्प्याटप्प्याने जवळपास 8 ते 10,000 कोटी रुपये खर्च होणार आहे। चांगल्या प्रकारे एक तुम्हाला समाधानाचं जीवन जगण्याची संधी महायुतीच्या सरकारने या निमित्तानं दिलेली आहे।